आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। आज दुपारी 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडणार। बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह विविध खात्यांचे मंत्री उपस्थित राहणार। सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेणार। शिष्टमंडळ 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या मोर्चाबाबत चर्चा करणार। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या बंगल्याच्या डागडुजीसाठी 1 कोटी 4 लाखांचा खर्च येणार। नागपूर रवी भवनामध्ये विधानसभा अध्यक्षांच्या 9 नंबरच्या बंगल्याची डागडुजी सुरू। सोलापुरातील 3 माजी आमदारांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार, तर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंचा प्रवेश पुढे ढकलल्याची माहिती। शेतकऱ्यांच्या घरांवरील कौलं अश्रू ढाळत आहेत आणि मायबाप सरकार आपल्या पक्षाचे इमले वाढवण्यात मशगूल आहे। नुकसान भरपाईची जी तुटपुंजी मदत सरकारनं जाहीर केली ती देखील दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या हाती पडली नाही। सामनातून सरकारवर टीका। फलटणमधील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण अटकेतील आरोपी बनकरला दुपारी 2 वाजता कोर्टामध्ये हजर करणार। आरोपी बनकरची पोलीस कोठडी संपणार असल्यानं कोर्टामध्ये हजर केले जाणार। फलटणमधील डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणातील संशयित आरोपी पीएसआय गोपाल बदनेचा जुना व्हिडिओ व्हायरल। वर्दीवर नसलेल्या बदनेकडून रोडवर गाड्या थांबवत चालकांची चौकशी करत असल्याचं समोर। भाजपनं मागितली तर जालन्यामध्ये महापौर पदाची अर्धी टर्म देऊ, पण महापौर पदाची पहिली टर्म शिवसेनेचीच असेल। अर्जुन खोतकर यांचं वक्तव्य। अर्जुन खोतकरांकडून शिवसेनेच्या महापौर पदासाठी नावाची घोषणा। एकनाथ खडसेंच्या जळगावच्या शिवराम नगरमधील निवासस्थानी चोरी। खडसे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेले असताना चोरी। 7 ते 8 तोळ सोनं चोरीला गेल्याची एकनाथ खडसेंची माहिती।